साहेब बोल. तुका शेठचा घरी आहे. पाठव त्याला आणि चहा पण घेऊन येतो. हां साहेब. बस. नाव काय रे तुझं? बळीराम. सगळे मला बाळात बोलतात साहेब. जेवढं विचारीन तेवढं बोल. किती वेळ झालं तुझ्याकडे काम करतोय? 15 वर्ष झाली असतील. अरे म्हणजे बरेच वर्ष झाले. हो साहेब. घरी किती वाजता जातो? सगळे जेवले की भांडी बिंडी घासून जातो. त्या दिवशी किती वाजता जेवले होते? 9 9:30 झाले असतील. लवकर जेवले का सगळे? आठवत नाही? थांब, थोडी मदत. कसं आहे, एवढ्या लांबून हात पोचत नाही ना. आता कसा रेंजमध्ये आलाय. बोल. सांगतो साहेब. त्या दिवशी शेठ दारू पीत बसले होते. मी त्यांना जेवण वाढू का विचारायला गेलो. ते नको बोलले. मला बोलले तू घरी जा. म्हणून मी आत सामान आणायला गेलो. तो सौरभ साहेबांच्या खोलीतून मोठमोठ्याने आवाज येत होता. म्हणून मी गुपचूप बघायला गेलो. तर तुका शेठ त्यांच्यावर रागाने ओरडत होते. तेवढ्यात मालकाने तुका शेठच्या कानाखाली जोरात मारली. मी घाबरून पडलो साहेब. ठीक आहे, परत गरज पडली तर चौकीत यावं लागेल आणि गाव सोडून कुठे जायचं नाही. शिंदे, चला तुकाला पोलिसांचा मुक्का देऊन. अरे वा, पार्टी चालू वाटतंय. बघितलं शिंदे, आपण टाइमवर आलो ना. हो साहेब. तुम्ही इथे कशाला आले? पोरगा गेल्याच्या दुःखात पितोय की आनंदात पितोय? हे कदम, दारू बघून चढली काय तुला? अरे काय बोलतोस हे? माझ्या पोराच्या आनंदात मी दारू पिणार?
हे बघ, तुला हे काम जमत नसेल ना, तर चल माझ्या बरोबर मंडप बांधायला. माझ्या पोराच्या खुनाला मारायला मी समर्थ आहे. तू मध्ये आलास. अरे हा, 3 दिवस आहेस ना तू या गावात? आली का ट्रान्सफर ऑर्डर? हा, असल्या ट्रान्सफर ऑर्डरने कबाड भरले माझे. ते रद्दी जरी दिलं ना तर तुझ्यासारखे 2 दुका विकत घेईल आणि तुम्हाला कामाला ठेवणार. तोंड बघा शार. हे मादर चोर, पैशाचा माझ तुझा हा युग अशा जागी घुसवेल ना, सगळ्या दारू ढोसताना पण उभा राहून बसशील. इतका कसा स्वाभिमान आहे तुला की थोडा जरी दुखवला तर समोर पोरगा की दुसरं कोण अजिबात दिसत नाही. मी काही नाही केलं, त्या सूरजने केलं. सौरभने शपथ घेतली होती त्याला मारण्याची, आणि आता ती मी पूर्ण करणार. फक्त तुमची जाण्याची वाट बघतोय. ज्या दिवशी तुम्ही गेलात त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्याला लटकवणार. अजून किती खोटं बोलणार? किती खोटं बोलणार? क्या तुझा खेळ संपलाय? खेळणे आवडायला घे. तुझ्या अहंकारामुळे तुझा पोरगा गेलाय, त्याला तूच मारलं. आता तरी कबूल कर. त्यानं फक्त सूरजला जीव मानाय धमकी दिली नव्हती, तर त्यानं तुझाही सर्वांसमोर अपमान केला होता. तीच गोष्ट तुझ्या जीवारी लागली. रमखोर, दुसऱ्यांच्या मंडपात जाऊन तमाशा करतोस? लाज नाही वाटत का तुला? ए म्हातारे, माझ्या नावा मागे तुझं नाव लागतं म्हणून बाप बनायला जाऊ नकोस. अरे 4 दिवस राहिले सुखान जगणार, माझ्या भानगडीत नाक नको खूप. ए, दुसऱ्याच्या मंडपात जाऊन तमाशा करतोस? माफी माग त्यांची, माफी माग त्यांची आणि चालता होतील. परत माझ्या अंगाला कधी हात लावला तर डायरेक्ट बातमी पेपरात तुझी, फोटो सकाट. अरे माफी तर मी तुझी कधी नाही मागितली, आणि यांची माफी मागू मी? साहेब, सौरभने तुकाशेठचा सर्वांसमोर एवढा अपमान केला की गावात सोडा जिल्ह्यात पण कोणी केला नसेल. ज्या माणसासमोर वर नजर करून बघण्याची कोणाची हिंमत नव्हती, तो माणूस मान खाली घालून मंडपातून निघून गेला. तुला तुझा झालेला अपमान विसरायचा होतास, मग तू घरी येऊन दारू पित होतास. पण काही केलं तुझ्या डोक्यातून ते जात नव्हतं. तू रोज बारमध्ये जाऊन दारू प्यायचा, पण त्या दिवशी तुझी हिंमत होत नव्हती लोकांमध्ये बसून दारू प्यायची. अहो नाही साहेब, तुकाशेठ रोज येतात आपण रात्रभर दारू पितात, पण त्या दिवशी दारू न पिता ती दारू घेऊन गेले. पण तू घरी आला, तुझा पारा वाढतच होता. घरी आल्यानंतर तुझ्या घरगाड्याला घरी जायला सांगितलं का? तुला घर रिकामं मिळावं म्हणून. त्यानंतर तू सौरभच्या रूम मध्ये गेलास. तो दारू पिऊन आधीच तराट होता. त्याला ज्यावेळेस तू जाब विचारला ना, तो तर तुझाच पोरगा. त्यानं तुझ्या सनसनीत कानाखाली आणली, आणि ही गोष्ट तुझ्या घरगड्याने बघितली, तू पळून गेला. त्यानंतर तुझे तळपायाची आग मस्तकात गेली. तू खाली आलास. घराच्या पाठीमागे जाऊन कपडे सुकत घालायची रशी घेऊन आलास. पुन्हा दारू पिलास. सौरभच्या रूम मध्ये गेला. सौरभ झोपला होता, खराट होता तो. त्यानंतर त्याच रश्मीने तो त्याचा गळा आवळा मारून टाकलंस.
त्या रस्सीवर तुझे फिंगरप्रिंट्स आहेत. आम्ही ती रस्सी सुद्धा फिंगरप्रिंट एक्सपर्टला दिली होती, त्याच्यावर फक्त तुझे आणि सौरभचे फिंगरप्रिंट्स आहेत. नाही नाही पोराला मारलंस, पोरगा मेल्यानंतर तुझं अहंकाराचं भूत उतरलं, त्यासोबत दारूही. त्यानंतर त्याच रस्सीनं परत तू तुझ्या पोराला लटकवलंस. दरवाजा आतून बंद करावा म्हणून कडीला आतल्या बाजूने दोरा बांधून दरवाजा बंद करून घेतलास. कडी लागल्याची खात्री झाल्यानंतर दोरा ओढलास आणि तोडून टाकलास. आणि सकाळी हे नाटक. हे उचला रे ह्याला. नाही नाही मी काही नाही केलं. काशी, तुला आता कोकणात की हे कदम तुला खूप महागात पडेल. सोड मला. हे सोड रे, हे सोड. सूरज, सॉरी यार, माफ कर मला. खरं तर मलाच माझी लाज वाटते आज. तुझ्या समोर येण्याची हिंमत पण नव्हती होत, पण राहावलं नाही माझ्याकडून. त्या दिवशी तुला स्मितासोबत टेकडीवर बघितलं, तुझा हात तिच्या हातात बघितला. माझं मस्तकच टणकलं. घरी जाऊन स्मिताची बॅग बघितली तर त्यात ते लव्ह लेटर. मला काहीच समजलं नाही. भीती वाटायला लागली होती रे मला. माझ्या मोठ्या बहिणीसारखं मी आता स्मितालाही गमवतो की काय. सगळं असं ओघात घडून आलं. सूरज, बोल ना काहीतरी. करशील ना मला माफ? बोल ना काहीतरी. तू मला मारलंयस ते एवढं नाही लागलं जेवढे तुझे शब्द लागले. तू तुझा राग व्यक्त करून निघून गेलास, पण पहिल्यांदा मला आयुष्यात हरल्यासारखं वाटलं. म्हणजे इतकं वर्ष मैत्री म्हणून जपलेलं नातं हे एका कागदामुळे मोडलं. इतक्या वर्षाची मैत्री 5 मिनिटापूर्वी भेटलेल्या कागदाच्या तुकड्यामुळे मोडली. इतकं कमकुवत होतं का रे हे आपलं नातं? मग काय कमवलं मी आयुष्यात? तू अजून कोणताही आरोप केला असतास ना माझ्यावर, तर तो मी सहन केला असता. पण जेव्हा तुझ्या मनात स्मिता आणि माझ्याबद्दल हे असं काहीतरी आलं, तिथेच मी मित्र म्हणून हरलो आणि आपल्या मैत्रीचं नातं हे तिकडेच मेलं. तू माझ्या दादाचं मन मोडलंस, त्याला मारलंस. त्याने जरी तुला माफ केलं ना तरी मी नाही करणार. चल दादा. सूरज, सूरज, सूरज.
प्रकाशने आत्महत्या केली. बोल ना काहीतरी, करशील ना मला माफ? बोल ना काहीतरी. तू अजून कोणताही आरोप केला असतास ना माझ्यावर, तर तो मी सहन केला असता. पण जेव्हा तुझ्या मनात स्मिता आणि माझ्याबद्दल हे असं काहीतरी आलं, तिथेच मी मित्र म्हणून हरलो. आणि आपल्या मैत्रीचं नातं हे तिकडेच मिळलं. म्हणजे इतकं वर्ष मैत्री म्हणून जपलेलं नातं ते एका कागदामुळे मोडलं. हे थांब, आज जायचं नाही, चल बाहेर. साहेब जरा इकडे ये.
करतेस? काय नाही, माझ्या दादाला बघायला आले. चल निघ. तुझी लायकी नाही जगायची. आणि ती रस्सी सुद्धा फिंगरप्रिंट एक्सपायरला दिली होती. त्याच्यावर फक्त तुझे आणि सौरभचे फिंगरप्रिंट्स आहेत. दिवस भरले काय तुम्ही? लायकी नाही जगायची. ज्याच्या मागे शनी लागतो त्याच्या आयुष्यातील 7 वर्ष खराब जातात, पण ज्याच्या मागे सौरभ लागतो त्याचं आयुष्य 7 दिवस होऊन जातं. आणि सौरभला शांत करण्यासाठी पुढच्याला मरावं लागतं. तुझ्यापेक्षा तो सौरभ बरा रे. परत माझ्या घराच्या आसपास जरी दिसलास ना
तिथंच समाधी बांधत तुझी